हाय एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? आज आहे 13 ऑगस्ट. आज आहे अमोलचा बड्डे. सो मला काहीच कळत नव्हतं त्याला काय गिफ्ट करू. सो मी ठरवलं त्याला पाकिट नाही आहे त्याच्याकडे नीट, सो पाकिट मी गिफ्ट करेन. आणि दुसरं, ऑलरेडी त्याचा एकदा सेलिब्रेशन झालेलं आहे केक कट होऊन, पण माझ्या थ्रू झालेलं नाही. सो मी छोटीशी अशी पेस्ट्री मागवलेली आहे आणि एक गुलाब. मी दाखवते सगळा सेटअप झाला ना, त्यानंतर मी व्हिडिओ दाखवते कसा बनवलेला आहे आणि मग त्यावर छोटंसं सरप्राईज देऊया आपण त्याला. चला जाऊ. सो गाईज, आपलं एक छोटंसं फ्लावर आलेलं आहे आणि ते खूप क्यूट आहे. तुम्हाला दाखवते. ठण टणायन. हे त्याला देणार आहे मी. बघूया आता त्याला कसं वाटतंय. एक पाकिट देणार आहे झूकचं. त्यानंतर एक रोज देणार आहे आणि 2 सेंट आहेत. तो बॉक्सच आहे डायरेक्टली. आणि एक छोटासा केक आणलेला आहे बिकॉज ऑलरेडी एक केक आहे आमच्याकडे आणि आम्ही आमच्या दोघांपैकी कोणीही जास्त केक खात नाही. सो सेलिब्रेशनसाठी मी छोटा केक आणला आहे. तुम्हाला दाखवते पण. ढण. हे बघा, हा आहे. आता हा केक आहे की काय माहीत नाही, पण मी ते केकच्या नुसारच आणलेलं आहे. हे आहे पाकिट, हे आहे सेंट आणि हे मला फ्लावर खूप आवडलेलं आहे. फ्लावर छोटंसंच आहे, एकच आहे. तुम्ही पाहू शकता मस्त. सो आता बघूया, अमोल आल्यानंतर त्याची रिॲक्शन बघूया. काय नाही म्हणजे आपण मोठे झालेलो त्यामुळे एवढं काय नाही, बट तेवढाच त्याला आनंद की हां सेलिब्रेट केलं बाबा बायकोने म्हणून. सो स्टे ट्यून. येतोय. काय केलंय? करू 1-2 मिनिटात फोन. हा घरी आले. हॅपी बर्थडे. हे बघ, हे गिफ्ट आहे. हिला माचीस लावायची. कैची नाही काय. केक कट करायचा कधी पाकिट. हे फुल आहे, हे सेंट आहे. थांब. हां खूप हॅपी बर्थडे टू यू. मॅजिकल कॅन्डल आहेत की काय? अंघोळ उचल काय मॅजिकल कॅन्डल दिसते. उचल आता त्या चाल. मी आलो आहोत अमोलच्या बर्थडे सेलिब्रेशनला. काय झालं अमोल? आज 1000 रुपये जाणार आहेत. आत्ताही पैशाचं टेन्शन. मस्त आहे. छान आहे, चांगलं लागलं. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? सो आज आहे 3rd डे, म्हणजे आज सॅटर्डे आहे. सो आम्ही आज सेलिब्रेशनसाठी जाणार आहोत पानशेतला. तिथे कॅम्पेन आहे, सो आम्ही ते बुक केलेलं आहे. सो तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवते. मस्त टेंट आम्ही बुक केलेला आहे, मस्त क्यूट. आणि आजूबाजूला नेचरही खूप छान आहे. सो चला तमा, चला मग. सो गाईज, आता आम्ही निघालेलो आहे. आम्ही विचार करत होतो की 4 व्हीलरने जावा, पण आता म्हटलं की नको, मस्त नेचर जर एन्जॉय करायचं असेल तर 2 व्हीलरनेच करता येईल. सो आम्ही आता 2 व्हीलरने घेऊन निघालेलो आहे.
2 बॅग आणि चला मग. कारण की पानशेतला गाडी घेऊन फायदा नाही आहे, 2 व्हीलर घेऊनच जाणं महत्त्वाचं. सो चल. सो गाईज आम्ही फायनली पोचलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा नजारा. आणि इथे अमोल. चला. सो गाईज तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण जंगल आहे बघा, आणि इथे पाणी आहे आणि इथेच टेंट आहे. सो आम्ही एकदम पुढचा जो आहे तिथे टेंट तो बुक केलेला आहे आणि तिथे जाणार आहे. टेंट असे आहेत तुम्ही पाहू शकता, पावसामुळे थोडे खराब झालेले आहेत, बट चला. हां मग तेच डिसाईड करू. पलीकडच्याने तर दिसेलच. नाही येते. नाही अजून एक जण आलेला आहे म्हणून म्हटलं. हां अमोल हे बघ ना, तिथे लाकड आहेत, इथे जास्त हां तू बघ बॅग दे इथे. मी हा बघून येते पाहिजे तर. पर्यंत तुम्ही बघून घ्या, हा आजूबाजूचे टेंट आहेत आणि ही प्रॉपर्टी अशी आहे इथपर्यंत. सो आता मी तुम्हाला माझ्या टेंटचा व्ह्यू आतमधून टूर दाखवते. सो आल्याच संपतोय, बट आपल्याला काय फक्त राहायचंच आहे. सो हे बघा असा आहे व्ह्यू, असा आहे. आता खाली जाऊ नका आणि समोरून व्ह्यू डायरेक्ट. अमोल ओपन कर. इथून अमोल समोर आलेला आहे. सो समोर डायरेक्टली डोंगर आणि नदी दिसते आपल्याला. सो स्टे ट्यून. बाय बाय. सो आधी आम्ही घरून आणलेलं सँडविच संपवतो, नाही तर ते खराब होईल. चला. सँडविच म्हणजे ब्रेड बटर आणलेलं आहे आणि गाईस तुम्हाला समोरचा व्ह्यू. सो गाईस जरा चढल्यामुळे मला दम लागला आहे, बट तुम्हाला व्ह्यू दाखवते. इथे जर तुम्हाला कॅम्पिंगसाठी यायचं असेल तर बिंदास या आणि कमेंट करा जर तुम्हाला लोकेशन हवं असेल तर. पूर्ण व्ह्यू दाखवते, थांबा. आणि गाईस तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवला, त्यानंतर तुम्हाला सांगते आम्ही आता कुठे टेंटमध्ये राहतोय. ॲक्च्युली हे बघा, इथून जर तुम्हाला खाली दिसत असेल, इथे सगळं नाश्त्यासाठी आहे. इथे एक ग्रुप टेंट आहे ते त्याच्याच बाजूला, आणि तिथून तिथेपेक्षा त्या इथे थांबा झूम करते. हा बघा हा टेंट आहे. असे खाली 4-5 टेंट आहेत आणि जवळजवळ पाण्याच्या जवळ आहेत. सो पूर्ण हा निसर्ग तुम्हाला इथे बघायला मिळेल पूर्ण. आणि मी आता विचार करते सकाळी लवकर उठून सकाळचा व्ह्यू म्हणजे 5:30च्या दरम्यानचा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करीन जर लवकर उठली तर. सो डेफिनेटली स्टे ट्यून. आणि इथे पण आता जागा आहे बसायला मस्त. खरंच यार खूप सुंदर आहे. आणि तुम्ही तिथे बघा, हे समोर दिसते इथे, तिथे बघा कसला धुकं दिसत आहेत बाबा. वाव. हे गाईज आम्ही जस्ट आलो, पाऊस चालू झाला, म्हटलं सनराईज बघावं.
पाऊस आला तर आम्ही चाललो. गाईज हे आहेत लाजाळूची पानं. आता ह्याला हात लावल्यावर ते लाजतात. हे बघा, दिसलं? सो कमेंट करून सांगा तुम्ही पाहिली आहेत का?